आणि कसं होतं माहिती आहे का, माझी तुमच्या पिढीला ना एक सिम्पल सजेशन आहे, पिअर प्रेशरला बळी नाही पडायचं आपण. कारण काय होतं, आपल्याकडे मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटीज दिसतात. कुणी दिसायला खूप सुंदर दिसतं आपल्याला, बरोबर आहे. कुणाची ड्रेसिंग सेन्स काहीतरी वेगळ्या प्रकारचा असतो, बरोबर आहे. कुणी फ्लॅम्बंट असतं, कुणी शांत आहे, कुणी मेडिटेटिव्ह स्टेटवाले आहेत, कुणी कामावर फोकस आहे, सगळ्या प्रकारचे आहेत. आपण हे बघणं खूप आवश्यक आहे की माझ्या पर्सनॅलिटीला पूरक पर्सनॅलिटी कुठं असणार आहे. आणि आपण तुमची पिढी रिलेटिव्हली आमच्या पिढीपेक्षा खूप ओपन आहे. आपण बोलू शकतो, गप्पा मारू शकतो, थोडा टाईम स्पेंड करू शकतो. आणि परफेक्ट असं काही नसतं रिलेशनशिपमध्ये. कॉम्पॅटेबिलिटी महत्त्वाची आहे. तर कॉम्पॅटेबल प्रोफाईल मला ओळखता आलं पाहिजे की माझ्यासाठी काय असेल. समजा मी इम्पल्सिव्ह जर आहे तर मला इम्पल्सिव्ह व्यक्ती नको आहे सोबत, किंवा मी फ्लॅम्बंट आहे तर मला फ्लॅम्बंट व्यक्ती नको आहे सोबत. नाही तर काय होईल, दोघं पण उडवायलाच लागलेत है ना, किंवा दोघं पण म्हणजे असं एकदमच शांत झालेत, तसं नको आहे. कॉम्पॅटेबिलिटी खूप महत्त्वाची. ती जर जमली ना तर मग मस्तपैकी रिलेशन पुढे जातात.